सन्माननीय नाना गोंधळे साहेबांना विनंती असेल आपण या लवकर. चेक. मॅच सुरू होण्या अगोदर या स्पर्धेचे नियम नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. 30 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. लक्षात घ्या, आऊट झाल्यानंतर दुसरा खेळाडू लगेच तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. रामदासजी शेळके सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश भकर यांच्या शुभ हस्ते आणि 12 खेळाडू रामदास शेळके साहेब कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. मॅच ऑन. नाना गोंधळी साहेबांचे देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. सामाजिक कार्यकर्ते, उपसरपंच तसेच उद्योगपती देखील आहेत कासने गावचे आणि कर्णधार देखील आहेत. त्यांना देखील आपण आजच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मायेची प्रेमाची सन्मानाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश भकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. धन्यवाद. लक्ष्मण केने सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणजी केने, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लक्ष्मण केने यांना विनंती असेल आपण पुढे यावं. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती लाईन ऑफ भिवंडी, औद्योगिक क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेणारे युवा व्यक्तिमत्व सन्माननीय संजय भाई म्हात्रे यांच्या गौरवार्थी स्पर्धा. विजय केने भावाळी संघाचे कॅप्टन आहेत विजयजी केने, यांना देखील आपण सन्मानित करूया. यस विजय भाऊ, आपलं हार्दिक स्वागत. विजय केणे भावाळे संघाचे कर्णधार सामाजिक कार्यकर्ते भावाळे गावचे, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. मायेची प्रेमाची सन्मानाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच मनोहर धरे सर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. मिड ऑफला शतरक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. अंकुश या गोलंदाजाने तब्बल 7 धावा खर्च केल्या. विकेट मिळाला नाहीये. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. टीम आई गावदेवी ओली टीम संघाच्या माध्यमातून. ओली टीम संघाला देखील पॅनल्टी जी आहे बसली गेली आहे, कारण की त्याचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पोहोचला नाही आहे. जे नियम आहेत ते सर्वांसाठी सारखे आहेत आणि ड्रेस कोड देखील त्यांचं कंप्लीट नाही, इनकम्प्लीट आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. पॅनल्टी जी आहे ती लागली गेली आहे. आई गावदेवी ओली टीम संघाला पॅनल्टी इथे बसली गेली आहे. पहा, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लक्षात घ्यायचं, आपला जो खेळाडू आलेला आहे 12वा म्हणून त्याचे स्पोर्ट्स शूज देखील नाही आहेत. त्या धावा देखील पॅनल्टीच्या ॲड होतील. 4 धावा तब्बल, कारण की आई गावदेवी भादवड संघाला पॅनल्टी लागली होती 4 धावांची. तर आता गावदेवी टीम ओवली संघ देखील शिकार बनला या स्पर्धेमध्ये. 4 धावांची पॅनल्टी इथे ॲड होईल.
ओली टीम दोन धावांची पॅनल्टी असेल, लक्ष द्यायचं आपण, कारण एकच ड्रेसिंगची पॅनल्टी जी आहे आणि 12/1 आहे, तर 2 धावाची पॅनल्टी असेल. गोलंदाज प्रवीण आलाय, 2 धाबा पहिल्या चेंडूवर मिळालेल्या आहेत. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 11 धाबा. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने, चांगला स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव इथे पूर्ण केली जाते. चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला इथे पाहतो आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. आई गावदेवी ओली टीम, ओली गावाचं नाव जेव्हा घेतलं जाईल तेव्हा वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील ज्याने पहिला भिवंडीचा क्रिकेट बाहेर नेला, भिवंडीच्या बाहेर अनेक खेळाडूंना त्याने संपूर्ण भिवंडीच्या बाहेर खेळवलं. इथे आता मिस टाइम आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. अहो सोपं झेल सुटला गेलाय आणि आता धावा देखील पूर्ण केल्या. 2, आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती म्हणजे 15 धावा झाले टोटल. 3 धावा ऍड होत आहेत. आमचे डीजे ऑपरेटर थोडा संपर्क साधायचा आहे आपण. प्रवीण गोलंदाज यावेळी स्वीप केला, अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळाला. चेंडू चाललाय, 1 का 4 येतोय चौकार. चार धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे आपण पाहतो 19 धावा. सुंदर असा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. संतोष जोशीच्या बॅटमधून येणारा हा चौकार. आजचं तिसरं दिवस या स्पर्धेचं. ओनली नाईट स्पर्धा, आपण वेळेवारी स्पर्धा सुरू करतोय आपण. सर्वच संघांची इच्छा आहे की आम्हाला नाईट क्रिकेट खेळायचं आहे, म्हणून अगदी आपण वेळेवर स्पर्धा सुरू करतोय. आता इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी होणार नाहीये. इथं मिळते विकेट. पहिला विकेट मिळाला गोलंदाज प्रवीणला. बॅटर आउट. दिवास्फोट दिवा जय हनुमान भावाळे, दिवास्फोट दिवा जय हनुमान भावाळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण बिलकुल तयारीचं आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा चेंडू खेळला आणि चेंडू चालला सीमा पार. येतोय षटकार. जबरदस्त हा स्ट्रोक पाहायला मिळाला. खंडू या बॅटरच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळाला. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 25 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल, पाणी मैदानात मध्ये वेळ आहे 2 मिनिटाचं. तर आपण नक्कीच मनोहर तरे सरांसोबत जाणार आहोत VIP डाईजवर. थँक्यू. नक्कीच आजच्या स्पर्धेमध्ये प्रशांतजी गायकवाड साहेब किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागत हो. प्रशांतजी गायकवाड साहेब किसान काँग्रेस अध्यक्ष भिवंडी तालुका, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
वेलकम सुस्वागतम. आजच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांतजी गायकवाड साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. आपल्यास विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. थँक्यू. खंडू देखील आता डगआउटमध्ये परतलेला आहे. थोडासा टेक्निकल इश्यू होता. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 तिसरा दिवस सामना पाहता आपण. एका बाजूला शिवनेरी आमने आणि गावदेवी ओली असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रथम बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये शिवनेरी आमने टीम संघाची. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दयानंद गोलंदाजी करत आहे आणि धावा फलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे 26 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. रमेश चांगली गोलंदाजी आता सध्या आपण पाहतोय. दयानंद यांच्या माध्यमातून विकेट देखील मिळालाय. प्रामाणिकतापणे आपण पाहतोय सर्व संघांना या स्पर्धेमध्ये खेळताना. जेवढे 40+ संघटनेचे जेवढे संघ आहेत या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत त्या सर्व संघांचा खेळ तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. दिवास्पोर्ट दिवा संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू हवेमध्ये होता. झेल सुटली गेली आहे आणि आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. दिवास्पोर्ट दिवा संघाचे सर्व खेळाडू आपणास विनंती आपण या व्यासपीठावर. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर भावाली टीम संघाने देखील रिपोर्ट करायचं आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये बसून घ्यायचं दोन्ही टीमच्या कॅप्टनने. दिवास्पोर्ट दिवा नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाची देखील ट्रॅक जे आहे वेगळ्या कलरचे आहे, कंपल्सरी नाही आहे. त्या संघाला देखील 2 धावाची पॅनल्टी नक्कीच ॲड होईल. मग इथे 1 धाव पूर्ण केली गेली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धावाची पॅनल्टी अर्थातच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा 12 खेळाडूची देखील ड्रेसिंग नव्हती त्या संघाला देखील पॅनल्टी दिली होती. दिवास्पोर्ट दिवा संघातील सर्व खेळाडूंचं व्यासपीठा शुभागमन. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. दयानंद चांगली गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. समोर लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. ओ थोडीशी चुकी पाहायला मिळाली तिथे. 2 धावा लगेच पूर्ण होत आहेत. जेव्हा आई गावदेवी ओली टीम संघ बॅटिंग करेल तेव्हा त्या पॅनल्टीच्या धावा आम्ही तुमच्या खात्यामध्ये ॲड करू. कारण की बॅटिंग करणाऱ्या संघाचे शिवनेरी आमने टीम संघाला तुम्हाला जी पॅनल्टी बसली त्याच्या धावा ॲड झालेल्या आहेत. दयानंद लोअर फुलटच चेंडू समोर पुन्हा एकदा खेळलाय. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा आला चेंडू मागे. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 32 धावा. 3 षटक देखील अगदी पूर्ण झालेले आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. पुन्हा एकदा दिवास्पोर्ट दिवा टीम संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर भावाले टीमचे कॅप्टन. आमचा हा मुख्य व्यासपीठ VIP डाईज इथे तुम्हाला पाहायला मिळाला. सन्माननीय प्रमोद भुईर वलगावशे यांच्या माध्यमातून अतिश मात्रेसाठी 2250 रुपयाचा पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे. विकेट हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी. उपाध्यक्ष आहेत ते 40+चे. थोडंसं स्पीडअप ठेवा आपण कारण की अजूनही भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत.
पुन्हा एकदा चेंडू इथे पाहतो आपण लॉगॉनला खेळला गेला आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. ओली संघाची फक्त फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला येत नाहीये. फिल्डिंग अगदी चांगली केली आहे, थ्रो थोडा कुठेतरी वाईट फेकला जातोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता 34 धावा धावफलकावर. स्लॉगवर कैलाश पाटील गोलंदाजी करत आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर इथून 10 धावा जरी आला तरी एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आता थ्रो चांगला आला होता मात्र कव्हर करू शकले नाहीये. 2 धावा पूर्ण इथं झालेल्या आहेत आणि 2 धावाने आता हळूहळू 36 हा आकडा स्कोरबोर्ड लागलेला गेला आहे. नक्कीच 40+ स्पर्धेमध्ये 40 धावा चांगला टार्गेट आहे आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका आला तर 40+ धावा पाहायला मिळतील. कैलाश पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग अपला डीप मध्ये चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. यावेळी थ्रो चांगला आलाय. दिवा स्पोर्ट दिवा आणि भावाळे आपण तयारीचा आहे. दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. काही खेळाडू असे असतात की जास्तीत जास्त चेंडू माझ्याकडे अशी ही अपेक्षा करत असतात मॅचमध्ये आणि काही खेळाडू आलस भरपूर घेऊन मैदानामध्ये उतरतात. ते विचार करत असतात की चेंडू येणार नाही तर बरं आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील झाली, ती लाऊट अपील होती. एक धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दुसरं धाव देखील पूर्ण होत आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 39 धावा धावफलकावर. अल्पेश आम्हाला सांगत आहेत की या षटकातील आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका पाहायला मिळेल का? एकच षटकार आला, एक चौकार आला आतापर्यंत या डावामध्ये. भावाले टीम आणि दिवा टीमने लगेच टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. धावसंख्या 39 धावा. महत्वाचे 2 चेंडू ओली टीम संघासाठी आणि महत्वाचे 2 चेंडू शिवनेरी आमने टीम संघासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाज कैलाश पाटील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक म्हणणार नाहीये कारण की त्याच्यावर आलेली एक धाव आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, क्विक थ्रो फेकला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. विकेट किपर अरविंद आपण पाहतोय वारंवार संघर्ष करताना थ्रो कलेक्ट होत नाहीयेत. त्याचं कारण एक्स्ट्रा धाव मोजावे लागत आहेत. धावसंख्या 41 धावा धावफलकावर. 41. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू डॉट असेल तर मग टार्गेट तुम्हाला 42चा पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका असेल तर मग 45च्या वरती धावा पाहायला मिळतील. ओहो हो, धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे. डेड बॉलचा इशारा. अगोदरच बॅटर पुढे गेला होता. कैलाश पाटीलने देखील बघितलं की थांबणंच योग्य असेल. आता माती लावून घेतलेली आहे बॅटर रमेश. रमेशच्या बॅटनं इथे काय घडले पाहूया. प्ले डाऊन झाले. बॅटची एज घेऊन एष्ट्यांचा वेध घेतला गेला आणि इथे विकेट मिळतोय शेवटच्या चेंडूवर कैलाश पाटीलला. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि अगदी 42 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. शिवनेरी आमने टीम संघाच्या माध्यमातून आणि गावदेवी ओली टीम संघाच्या समोर एक ब्रेक मध्ये टॉस नंतर आपण कॉम्बॉक्स मध्ये सुभाष धुमाल यांचा आवाज ऐकणार थँक्यू. आहोत. मी सन्माननीय प्रशांतजी गायकवाड किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभस्ते टॉस होणार आहे. श्री गणेश भावाळे आणि अर्थातच दिवा स्पोर्ट दिवा या 2 बलाढ्य संघामध्ये जे हनुमान भावाळे एक जुनं नाव आहे आणि नक्कीच या 2 संघादरम्यान नाणेफेक होईल. एका बाजूला आहे किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक. टॉस विनर बॉक्ससाठी नक्कीच आपण या ठिकाणी गिफ्ट हॅम्पल देतोय. भावाळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. धन्यवाद प्रशांतजी गायकवाड सर.
आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हावं. जय हनुमान भावाळे, अतिशय सुंदर मॅच आहे आणि आता पहिली मॅच आहे. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. पहिलाच मॅच आहे, टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करावं. काय सांगा, इतका सुंदर स्पर्धेचा व्ह्यू आहे. 40+ फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे आणि मॅन ऑफ द मॅचसाठी 11 पारितोषिक आहेत. काय सांगाल स्पर्धेविषयी? परदेशी म्हटलं तर अध्यक्ष साहेब हे खूप छान आयोजन घडून आणलेलं आहे आणि ते बी DD ग्राउंडवर, आणि असं संकल्प केले का खूप छान केलेला आहे. आणि प्रथम मॅन ऑफ द आपल्या सिरीजसाठी बाईक ठेवले आणि प्रथम पारितोषिक सिरीज बाईक आहे. तरी सुद्धा अध्यक्ष साहेब आणि त्यांच्या कमिटीने जे आयोजन केले हे खूप छान केलेलं आहे आणि असं देखणं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. तर अतिशय सुंदर ओपिनियन दिले. दिवा स्पोर्ट दिवा एक मोठा संघ आहे, टॉस हरलेला आहे, प्रथम फलंदाजी करायचं आहे. काय टार्गेट सेट असेल? 40 ते 45 धावा. आजच्या मॅचमध्ये काही बदल? नाही, आहेच 30 टीम. इतका सुंदर वातावरणामध्ये DD ग्राउंडवर आपण पहिली मॅच खेळतायत. काय सुंदर वातावरण आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी खेळाडूला बाईक पहिल्यांदा आहे. मॅन ऑफ द मॅचचं देखील भरपूर बक्षीस आहे. किंग ग्रुपच्या ह्या नियोजनाला आणि अध्यक्ष शशकांच्या या नियोजनाला आपण नक्कीच कशा शुभेच्छा द्याल? अध्यक्ष चषक म्हणजे एक चांगला चषक ठेवलेला आहे आणि मी धन्यवाद देतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि किंग्स ग्रुप बद्दल खरोखर संजय भाई मातेच्या नावाने हा चषक ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. तर जय हनुमान भावाळे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि दिवा स्पोर्ट दिवाला आपण पुढच्या मॅचमध्ये फलंदाजी करणार आहोत, पाहणार आहोत. दोन्ही संघाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. संघ नायकांना देखील हार्दिक शुभेच्छा. तर चला जाऊया आपण व्यासपीठावर. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. सुभाष धुमाल, आपण सामना सुरू करायचा आहे. किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांतजी गायकवाड साहेब आजच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांना आपण व्यासपीठावर करूया सन्मानित. मी नक्कीच किंग ग्रुपचे विक्रम नाईक यांना विनंती करतो की आपण प्रशांतजी गायकवाड साहेबांना सन्मानित करूया. किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. आज आपण 40+ अध्यक्ष चषकाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलात. आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. किंग ग्रुपचे सन्माननीय सदस्य अर्थातच विक्रम नाईक यांच्या शुभहस्ते मायेची प्रेमाची सन्मानची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानची निधी देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. धन्यवाद मनोहर तरे सर. सन्मानी कृष्णा मडवी दिवा स्पोर्टचे कर्णधार यांना आपण सन्मानित करूया. मी नक्कीच किंग ग्रुपचे रोहन पाटील सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण दिवा स्पोर्टच्या खेळाडूंचा सन्मान करूया. त्यानंतर अनिल पाटील यांना विनंती, सर आपण पुढे यावं.
दिवास्फोट दिवाच्या खेळाडूंचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर अनिल पाटील पुढे येतील. त्यानंतर चिंतामण दादा म्हात्रे यानंतर पुढे येतील. अनिल पाटील आपल्यानंतर. मी रोहन पाटील यांना विनंती करतो की आपण सन्मान कंटिन्यू करायचे आहेत. सर्व खेळाडूंना या ठिकाणी आपण सन्मानित करा. कमल पाटील यांना विनंती असेल यानंतर आपण पुढे यावं. संजीवन दादा म्हात्रे त्यानंतर कमल पाटील तुमचं. कपिल म्हात्रे. कपिल दादा म्हात्रे यांचं देखील आपण यानंतर स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपलं हार्दिक स्वागत. दिवास्फोट दिवाच्या सर्व खेळाडूंना आपण या ठिकाणी नक्कीच सन्मानित करत आहोत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. कपिल दादा म्हात्रे यांना विनंती असेल पुढे यावं आपण. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. कपिलजी म्हात्रे साहेब या पुढे. दिवास्फोट दिवा या संघातील आपले नक्कीच जुने त्यांचे सर्व 40 प्लसचे खेळाडू आहेत. खेळाडूंचा सन्मान आपण पाहत आहोत. आजच्या ह्या 40 प्लस अध्यक्ष चषकामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मनोहर तारे सर. गावदेवी ओवळी संघासमोर लक्ष आहे 42 धावांचा. धावसंख्या स्कोरवर 6. इथे हो केलं चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल निघून जाईल सीमापार चौकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार 2 में 2 ठोक डाले. चौकार्या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. गावदेवी ओवळी संघ आपण बघतोय 42च्या टार्गेटचा पाठलाग करताना पहिला फलंदाज प्रवीण अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर त्यानंतर कैलास पाटील आणि प्रेमनाथ पाटील या 2 फलंदाजांमध्ये भागीदारी पाहायला मिळते आणि त्यामध्ये महत्त्वाचा रोल आपण बघतोय प्रेमनाथ पाटील या फलंदाजाचा. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार वैयक्तिक 9 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. इनसाइड आउट अतिशय सुरेख फटका. अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय स्वीपर कव्हरमध्ये. सीमा पार चौकार. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज प्रेमनाथ पाटील. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आपण बघतोय प्रेमनाथ पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 आणि पॅनल्टीच्या 2 धावा इथे मात्र ऍड केल्या जातात. सुधारित धावसंख्या 16 धावा. संदेश वाखारे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर 16 का ढोला.
इथे इनफिल्डच्या वरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम. शतरक्षक चेंडू खाली कॉवर रिझर्वमध्ये आणि फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. धावसंख्या 16. दोन फलंदाज बाद झालेत. दोन फलंदाज बाद झालेत. गावठी ओवळी संघाची धावसंख्या 16 धावा. इथे हा फटका देखील फसलेला आहे. मिस टाइम. सेफ लँडिंग होते कारण क्षेत्ररक्षक दूर आहेत. टप्प्यावर चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फलंदाजाचा वेल होता 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव फलंदाज विकास पूर्ण करतोय आणि संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ते 18 वर. आव्हान 42 धावांचं 42 या लक्ष्याचा पाठलाग गावदे ओवळी संघ करतोय. आपण सामना पाहतोय या शिवनेरी अमने विपक्ष गावदे ओवळी या दोन संघामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव तर पूर्ण, दुसरी धावेसाठी प्रयत्न. एस नो पाहायला मिळते. मात्र इथे आपण पाहतोय स्ट्रायकर नॉन स्ट्राईक एंडला कुठलाही क्षेत्ररक्षक कवळला नाही आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 20. 22 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. गावठी ओवळी संघ 42 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतो 2 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या 20. इथून 22 धावांची विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे गावठी ओवळी या संघाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे संतोष जोशी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओर द स्टंप गोलंदाजी करताना. इथे या खोदून काढलेल्या आहे चेंडूला मिड ऑन रिजनमध्ये या लॉंगचा क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 21. 21 लॉस फॉर द 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. आपण पाहतोय या बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. संतोष जोशी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर आता मात्र सामना केला फलंदाज इथे या विकास. आपण सामना पाहतोय या आमने विपक्ष ओवळी या दोन संघामध्ये. षटकातील पुढील चेंडू इथे आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. कॉकर रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दरम्यान 7 स्टार ग्रुप आमणे लोणार क्रिकेट असोसिएशन आणि समालोचक योगी पाटील यांच्याकडून पुढील सामना नक्कीच आपण पाहणार होता भावाले या संघाचा आणि त्या भावाले संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 7 स्टार ग्रुप आमणे लोणार क्रिकेट असोसिएशन समालोचक योगी पाटील यांच्याकडून संदेशजी वखारे यांच्यासाठी तसेच किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकासाठी देखील त्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सध्या गोवा इथून ते एन्जॉय करत आहेत ही स्पर्धा. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24.
सध्या गोवा इथून ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. 7 स्टार ग्रुप आमने लोणार क्रिकेट असोसिएशन आणि समालोचक योगी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुढील सामना भावाली संघाचा आपण पाहणार होत्या त्या संघासाठी देखील ॲडव्हान्समध्ये त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून संदेशजी वखारे यांच्यासाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. मोहिल इथून किरण पाटील यांच्याकडून देखील फोर्टी प्लस अध्यक्ष चषक 2025 साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. धावसंख्या 26 महेंद्र केने आपण मध्ये इथे प्लेयन मिस हा चेंडू निर्धाव आहे. पुन्हा एकदा प्लेयन मिस अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतो. या कटर डिलिव्हरीचा चांगला वापर करताना महेंद्र केने पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहतो या स्थिर आहे 26 धावा. इथून 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कटरचा वापर लेग कटरचा चांगला वापर करताना आपण पाहतोय महेंद्र केने हा गोलंदाज. अगदी या कटर चेंडू आता सध्या तरी गावदी ओवळी संघाच्या फलंदाजासाठी कटकटीचं कारण ठरत आहे. कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. कटर चेंडूचा चांगला वापर करताना गोलंदाज महेंद्र केने पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धावफलक 26 धावा. आपण सामना पद्धत शिवनेरी अमने विपक्ष गावती ओवली या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा कटरचा वापर मात्र जास्त चेंडू कट होतोय. पंचांचा इशारा वाईट अवांतता वाढ चिरवाने. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 27 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आव्हान येथे 42 धावांचं 42 लक्षाचा पाठलाग गावती ओवली संघ करतोय. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न सेफ लँडिंग होते. दुसरी धाव घेण्याचा मानस आहे मात्र धाडस केलं जात नाही. केवळ एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 28. धावा धावपलेकर पाहायला मिळत आहेत. पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. डाऊन द ग्राउंड पाहायला मिळते या मिड ऑफ रिझन मध्ये. इथे देखील एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. धावसंख्या 29 लॉस फॉर द 2 विकेट. पुन्हा एकदा कटरचा वापर इथे केला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकाचा विचार केला तर महेंद्र केने यांनी या षटकामध्ये फलंदाजांना जखडून आणि पकडून ठेवण्याचं काम केलेलं आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदी ओवळी संघाची धावसंख्या स्कोरवर 29 आणि आता मात्र 6 चेंडूचा खेळ शेष आहे. आणि येणारे 6 चेंडूमध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदी ओवळी या संघाला. तर लगेच खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही.
या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय या स्पर्धेचं खास आकर्षण पोर्टल बस क्रिकेटचे त्याच्यामध्ये पहिलीच अशी स्पर्धा या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर म्हणून आकर्षक बाईक जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे या शिक्षण महर्षी तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मान्य श्री करसन ठाकरे साहेब आणि माननीय श्री श्याम चौधरी साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना ज्यांच्या माध्यमातून आकर्षक बाईक आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. करसन ठाकरे साहेब आणि या श्याम चौधरी साहेबांचा विशेष धन्यवाद आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आकर्षक बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पोर्टल प्लस क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळते आणि बाईक आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ती करसन ठाकरे साहेब आणि श्याम चौधरी साहेबांच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गुरुनाथ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 6-13चं समीकरण तर गेम स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ आपण व्यर्थ घालवायचा नाही, कारण यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. वेळेसंदर्भात आपण सहकार्य करायचं आहे प्लीज कृपया. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदे ओवळे या संघाला. इथे शॉर्ट चेंडू त्याचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. हा चौकार बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून फलंदाज वसूल करताना प्रेमनाथ पाटील. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 वर 33. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथून 9 धावांची आवश्यकता आहे. 5-9चं समीकरण या चौकाराने थोडंसं समीकरण सोपं होताना आपण पाहतोय गावदेव ओवळी या संघासाठी 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज गुरुनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज प्रेमनाथ. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार 10 का दम दाखवताना आपण बघतोय प्रेमनाथ पाटील. प्रेमचा चांगला गेम पाहायला मिळतोय. प्रेम नाम हे मेरा. भरपूर दिवसानंतर चांगल्या टच मध्ये नक्कीच आणि महत्वाच्या मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला नक्कीच सहकार्य करताना संघासाठी धावा नक्कीच 25 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेलं आहे. आणि आता मात्र समीकरण अतिशय सोपं होतंय, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि इन बिन 3 धावांची आवश्यकता आहे. गावदेव ओवळी संघाचे 12 मॅन देखील खूप खुश आहेत. दीपक भुरे आपण बघतोय ओवळी संघाचे 12 मॅन सध्या आमच्या कॉम बॉक्स मध्ये आहेत. इन बिन 3 धावांची आवश्यकता आहे गावदेव ओवळी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एका सिंगल साठी एक सिंगल रन्स पूर्ण आणि इथून 2 धावांची आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी आपण पाहतोय गावदेव ओवळी संघ पाड पूर्णपणे जड आहे, कारण इथून चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. सामना करेल यावेळी फलंदाज विकास याने देखील प्रेमनाथ याला चांगली साथ आतापर्यंत दिलेली आहे. गुरुनाथ बॉलिंग ट्रॅकवर 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र क्लोज उभे केले गेलेले आहेत आणि हा विजय चौकार हे सामना जिंकले गावदेव ओवळी संघाने. अभिनंदन गावदेव ओवळी आणि हार्डलक शिवनेरी आमने. जनार्दन केने आपण बघतोय शिवनेरी आमने संघाचे 12 मॅन आणि दीपक भुरे यस सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे प्रेमनाथ पाटील. 25 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आलेलं आणि प्रेमनाथ पाटील ठरलं आहे या सामन्यावर. O2 मनोहर तरे सर. यस दोन्ही 12वे खेळाडू देखील यायचे, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. चला ओवळी संघाचा 12वा खेळाडू तसेच